राज्यातील विकास कामे तातडीने बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघटनेच्या वतीने देण्यात आलाय। 14 जानेवारी 2025 रोजी संघटनेने आपल्या मागण्यांचे पत्र सरकारला सादर केले होते। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे 5 फेब्रुवारीपासून सर्व विकास कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, अशी माहिती राज्य संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले आणि सर्व राज्य पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील शिवाजी काशीद कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत माझी कामं चालू आहेत। सध्या आम्ही काम करून आता 1-1.5 वर्ष झालं। ज्योतिबा असेल आणि आपण बऱ्यापैकी कामं केलेली आहेत। आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंनी कामं केलेली आहेत। त्यांनी जवळपास आज वर्ष झाले त्या काही लोकांची आमची जवळपास कोल्हापुरातली माझ्या मते 46,000 कोटी एवढं थकीत आहे आणि टोटली जर म्हटलं तर 89,000 कोटी हे आपलं बिलांची थकीत आहेत। आम्ही कुणाला पैसे द्याबद्दल किंवा ह्याबद्दल आमचं काही दुमत नाही। कुणालाही करा, कुणाला द्या, लाडक्या बहिणींना द्या, त्यांना सांभाळा, पण कॉन्ट्रॅक्टदार आज मारायची व्यवस्था आलेली आहे। कॉन्ट्रॅक्टदार आणि जोडी दिवस थांबला असता आणि जर कॉन्ट्रॅक्टदारानं आत्महत्या केली तर ती सर्वस्वी शासनावर येईल आणि त्याचं सगळं शासनाला भोगावं लागेल। त्यामुळे त्याचा सगळा विचार करून शासनानं ताबडतोब त्या लोकांचे पैसे अदा करायला पाहिजेत। महासंघाचा महासचिव बोलत आहे। आज राज्यव्यापी आंदोलन आमचं चालवलं आहे। त्यातला कोल्हापुरातील आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देऊन आम्ही इथून आंदोलन चालू करणार आहे। उद्यापासून सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जल मिशन, जलसंधारण ह्या सर्व विभागाची कामे बंद राहणार आहेत। आज टोटल जर महाराष्ट्रातले जर पेमेंट काढले तर 90,000 कोटीची पेमेंट्स आज मिळालेले नाही आहेत। गेले जुलैमध्ये आम्हाला जे पेमेंट मिळाले त्यानंतर आज एकही पैसा मिळालेला नाही। जुलैमध्ये थकबाकीपैकी फक्त आम्हाला 10% पैसे मिळालेत, त्याच्यानंतर आम्हाला आज अखेर काहीही पैसे मिळाले नाहीत। आज प्रत्येक ठेकेदाराच्यावर जीवन मरणाचा प्रश्न आहे। त्याच्याबरोबर त्याच्या एका ठेकेदाराच्या पाठीमागे जवळजवळ 100 कुटुंब जगतात। त्याचे देणेकरी आणि त्याचे कामगार असे एका कंत्राटदाराच्या पाठीमागे 100 कुटुंब असतात। ह्या कुटुंबांच्यावर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तरी पण आम्ही हे मीटिंगसाठी निवेदन दिलं होतं, पण 5 तारखेची आम्हाला शासनानं आम्हाला मुदत दिली होती। आज आम्हाला मुदतीमध्ये बोलवलं नसल्यामुळं आज आम्ही आंदोलन आज करण्यात भाग पडलेला आहे आणि उद्यापासून आमचं आंदोलन चालू आहे। हळूहळू आम्ही राज्यातील प्रत्येक काम आम्ही बंद पडणार आहोत। हायवे असू दे, खेडेगावातील काम असेल, ग्रामविकास असेल, PWDची कामं असतील, कोणत्याही राज्यमार्गावर कामं चालू ठेवणार नाही आहे। बिल्डिंग असू दे, कोणतेही काम आम्ही चालू ठेवणार नाही। अतिशय वाईट परिस्थिती आमच्यावर निर्माण झालेली आहे। शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं आणि ताबडतोब याचा निर्णय घेऊन आणि 5 आणि 10% नाही 100% आम्हाला पैसे पेमेंट काढावेत, तरच आम्ही हे आंदोलन मागं घेणार, नाही तर आम्ही आंदोलन मागं घेणार नाही आहोत। दिसणार नाही जी काय शासकीय कामं आहेत ती पूर्णपणे बंद पाडली जाणार आहेत। आणि याच्याबरोबर आमचं पुढं असं आहे की उपोषणसुद्धा आम्ही करणार आहोत। आता सध्या आम्ही हे फक्त एक निवेदन देऊन आम्ही हे आता आंदोलन चालू केलेलं आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।